सर्व शेतकरी बांधवांना आज आपण मौजे हडप सावरगाव येथे एक प्रयोगशील शेतकरी आहे. त्यांनी जनावरांचा संरक्षण व्हावं म्हणून एक थोडंसं नाविन्यपूर्ण प्रयोग केलेला आहे. त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपले हडप सावरगेतील सहाय्यक कृषी अधिकारी हरिभाऊ खोमणे सर ते पण आहेत आणि सोबत शेतकरी पण आहे. सर तुम्ही कंटिन्यू करा. तर तुमचं पहिलं ओळख करू द्या. तुमचं नाव काय आहे? माझं नाव रवी अशोक कोल्हे. गावाचं नाव? गावाचं नाव हडप सावरगाव. ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? ही संकल्पना अशी सुचली की मोकाट कुत्रे झालं, डुकरं झालं, यांचा प्रादुर्भाव थोडा जास्त झाला, त्याच्यामुळे ही संकल्पना सुचली. त्याच्यानंतर तुम्हाला हे कसं बनवलं? तुम्ही काय तुमच्या बाबी वापरल्या हे बनवण्यासाठी? हे बाबी अशा वापरल्या, काही ऑनलाईन थोडीशी टेक्नॉलॉजी घेतली, काही घरगुती घेतली, काही असं तसं बनवलं. मग तिने हा व्हिडिओ यूट्यूबमध्ये पाहिला? यूट्यूबवर पाहिलं. हां. बरं. मग हे तुम्हाला ह्याच्यापासून फायदा होईल असं वाटतं का? हो, मग फायदा झालाच. 100% 100% फायदा झाला. बरं. मग आता हे तुम्ही जे कांद्याचे रोपं टाकलेले आहेत, त्याचा म्हणजे काय वाटलं तुम्हाला? हे लावल्यापासून काय वाटलं? हे लावल्यापासून ते मोकाट कुत्रे होते ते येणं बंद झाले, म्हणजे एकदम स्टॉपच झाले जवळपास. पशुपक्षीपासून हां, संरक्षण झालं. अजून काय बेनिफिट होईल तुमचा? यानं बेनिफिट असं होईल का डुकरांचं प्रमाण जास्त आहे ह्या काळात. बरं. याच्यामुळं बेनिफिट जास्त येतो. तर तुम्हाला हे सर्वांनी करावं का असं वाटतं का तुम्हाला? हो, ज्याच्या याचं जंगली प्राणी आहे, डुकरं आहे, मोकाट कुत्रे आहे, केलं पाहिजे प्रत्येकाने मग. तर ही हडप सावरगाव येथील रवींद्र कोल्हे यांनी केलेलं हे एक बुजगावण आहे. तर त्याच्यापासून त्यांचं कांद्याच्या रोपांचं संरक्षण होतं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर 100% संरक्षण होतं आहे का? की जनावरं असेल, पशुपक्षी असेल, त्यांच्यापासून ह्या प्लॉटवरती येत नाही. कारण ते एक भयावह वाटतंय बा, कोणतरी उभा आहे आणि भयावह काहीतरी वाटतंय. म्हणून शक्यतो 100% ह्याचा 100% फायदा होईल. आणि मौजे हडप सावरगाव तालुका येवला येथील शेतकरी बांधवांनी हे नक्की करावं अशी मी सांगतो. आणि धन्यवाद. एक स्प्रिंग घेतली आहे, खाली एक खुटा घेतलेला त्याला उभा राहण्यासाठी, स्टँड करण्यासाठी, आणि एक 8 mm चे 2 गज घेतलेले. आणि हे गाडीचं हँडल बदललं, हे ते हँडल आहे. आणि एक पप्पांचा जुना पुराणा शर्ट घेतलेला आहे त्याला. आणि हे एक मास्क घेतलेलं आहे का त्याप्रमाणे ते मास्कच्या याने कुत्रे झालं, डुकरं झालं, हे त्याच्या यानं आले नाही पाहिजे. आणि एक टोपी लावलेली वर का थोडासा ॲक्युरेट दिसला पाहिजे त्याला. आणि बाकी एक नळी घेतली बिंगण्यासाठी इथं. आणि ते हवा आली का जशा यानं हवा आली तसं बिंगतं ते. धन्यवाद.